वालपापडी ही जी भाजी आहे ना, ही जास्त गुजरात साईडला खाल्ली जाते. ह्याला आपण फ्लॅट इंडियन बीन्स पण बोलतात. ही एवढी छान आणि एवढी सुंदर लागते भाजी. एकदम सिंपल पद्धतीत तुम्ही बनवू शकतात. इनिशियली ह्याला तुम्ही फक्त बीन्स आणि त्यातले ते सीड्स असतात त्या बिया, त्याबरोबर पण तुम्ही बनवू शकतात. नाहीतर तुम्ही एक बटाटा किंवा सोयाबीन हे टाकूनसुद्धा तुम्ही बनवू शकतात. ह्याला जास्त असं मसालेदार बनवायची गरजच नाही आहे. एकदम सिंपल, टेस्टी, खूप सुंदर लागतं. तर मी काय केलं, बीन्स सोलले, त्याला साईडला असे शिरा असतात ते काढून घ्यायचे आणि हातानेच तोडायचे, सुरीची गरज लागत नाही ह्या भाजीसाठी. आणि त्यानंतर मग मी आपलं नेहमी जसं बनवतात त्याच पद्धतीत एकदम सिंपल लसूण कापून घेतला, मिरच्या तेलात तळून फ्राय केलं त्यावेळेस, आणि थोडीशी हिंग टाकून कांदा परतून घेतला. आता ही भाजी त्यात टाकली. बघा, ऑब्झर्व करा, मी अजिबात काही पावडर मसाला टाकला नाही आहे सध्या. आता ह्याला अगोदर जरा स्टीममध्ये म्हणजे वाफेवरती त्याला मी शिजू देणार. बघा, ते शिजतं आहे. थोडंसं जर शिजलं, थोडं सॉफ्ट झालं ना, ती भाजी ना अशी ट्रान्सल्युसंट टाईप जरा सॉफ्ट होते. तर आपल्याला कळतं की भाजी जरा शिजली. आणि बटाटे कसे बारीक क्यूब्समध्ये आहेत, तर ते पण लवकर शिजतात. त्यानंतर आता मी त्यामध्ये टोमॅटो टाकला आणि मीठ टाकून पुन्हा झाकण लावून त्याला शिजू दिलं. साईडला मी काय केलेलं आहे, ग्राउंडनट्स ग्राउंडनट्सची मी पावडर बनवून ठेवलेली आहे, म्हणजे शेंगदाण्याचा कूट. आणि आत्ता बघा, मी आत्ता मसाले टाकते. त्या मसाल्यांमध्ये मी फक्त हळद घेतली, धणे घेतलेली आहे, जिरा पावडर आहे आणि गरम मसाला पावडर, बस तेवढंच टाकलं मी त्यामध्ये. आणि रेड मसाला पावडर थोडासा टाकला. आता त्यावरती कस्तुरी मेथी थोडी क्रश करून टाकली. मला एकदम असं ड्राय वाटत होतं, त्यामुळे मी थोडंसं त्यामध्ये पाण्याचं हे केलं, स्प्रिंकल केलं, म्हणजे ते पुन्हा जर कुठे असं राहिलं असेल तर थोडं शिजणार. आता काय करते माहिती आहे, ह्या पॉईंटवरती तुम्ही त्यामध्ये थोडं गूळ पण टाकू शकतात, युअर प्रेफरन्स. मी नाही प्रिफर करत गूळ, पण तुम्ही टाकू शकतात गूळ. आणि आता मी शेंगदाण्याचा कूट टाकला, कोथिंबीर टाकली. अँड ट्रस्ट मी, ही डाळ भातासोबत एवढी छान आणि डायजेशनसाठी खूप छान, वेट लॉससाठी सुद्धा ही भाजी असते. मस्त भाजी आहे, ट्राय करा तुम्ही.